नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आणि खूपच इंटरेस्टिंग असा दाखवलेला आहे. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की आता शलाका ही आनंदीला घेऊन घरामध्ये येते आणि आता तिने जेव्हा आनंदीला घरी आणले तेव्हा मात्र शिल्पा आणि तिच्या आईने तिला घरी घेण्यासाठी नकार दिला आहे आणि यासाठीच आता शलाकाने आधीच महिला मंडळ बोलवलेलं असतं. पण आता इथे आनंदीने सुनेचा अधिकार गाजवत शलाकाची चांगली जिरवलेली आहे. तिला चांगली अद्दल घडवत धक्के मारून तिने घराच्या बाहेर काढलेला आहे. तर योगिंदरने सुद्धा आता आनंदीला घरामध्ये स्वीकारलं आहे आणि त्यासोबत आनंदीला त्या घरचे सुनेचे सगळे अधिकार दिलेले आहेत. तर योगिंदरने सुद्धा आता आनंदीला घरामध्ये स्वीकारलं आहे आणि त्यासोबत आनंदीला त्या घरचे सुनेचे सगळे अधिकार दिलेले आहेत. पण इथे आता मात्र शिल्पा आणि तिची आई दोघी सुद्धा आता आनंदीचा स्वीकार करायला तयार नसतात. आणि आता प्रेक्षकांनो, काहीच तरी शिल्पाने ठरवलं की आनंदीला या घरातून पळू की सोळ करून सोडायचं. आता शिल्पा ही नक्की आनंदीशी कशी वागते, काय करते, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. पण त्याआधी प्रेक्षकांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे असेच येणारे मालिकांचे नवीन अपडेट, नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. तर मंडळी, आता इकडे नाईलाजाने का होईना पण शिल्पाला आणि तिच्या आईला आता इथे आनंदीचा घरामध्ये प्रवेश करून घ्यावाच लागतो. पण आता ही गोष्ट शिल्पाला अजिबात आवडलेली नसते. ती लगेचच योगेंदरला फोन करते आणि म्हणते की आत्ताच्या आत्ता जिथे कुठे असशील लगेचच घरी ये. घराची अब्रू जाण्याआधी आत्ताच्या आत्ता घरी ये. आता इथे योगेंदर म्हणत असतो की माझं खूप महत्त्वाचं काम आहे, पण शिल्पा मात्र अजिबात ऐकत नाही. आणि आता योगेंदर ला कळून चुकलेलं असतं की ज्या अर्थी आनंदीसुद्धा गायब आहे आणि ही शिल्पाताई इतकी ओरडते, चिडते, याचा अर्थ या शलाकाने काहीतरी घोळ करून ठेवला असेल. नक्कीच ती आनंदीला तिथे घेऊन गेली असेल. आणि आता योगेंदर कसलाही विचार न करता पटकनच इकडे घरी निघून येतो. योगेंदर घरी आलेला शिल्पा म्हणते, योगेंदर हे तू काय करून ठेवलेस? हे करताना तुला तुझ्या घराचा, तुझ्या इब्रतीचा अजिबातच विचार पडला नाही का? आणि या सगळ्या प्रकारावर आता इथे ही शलाका हसत असते. शलाकाला खरं तर खूप आनंद झालेला असतो. तर शिल्पा आता इथे शलाकाला घरातून चालतं व्हायला सांगते. शलाका म्हणते, बरं ठीक आहे, जाते मी, माझं काम तर झालेलं आहे. पण आता इकडे शिल्पा प्रचंड चिडलेली असते आणि ती योगेंदरला म्हणते की तू हे काय करून ठेवलेस? ह्या भिकारड्या मुलीला घरामध्ये आणून ठेवलं आहेस का? आता इथे योगेंदर आनंदीच्या बाजूने असतो आणि म्हणतो की ताई, आधी एकदा तू माझी बाजू तरी ऐकून घे आणि प्लीज आधी मी जे काही सांगतो ते ऐकून घे. ही मुलगी खूप थकली, तिला आधी जाऊन तिच्या रूममध्ये आराम करू दे. पण शिल्पा म्हणते की या मुलीला या घरामध्ये जागा नाही. योगेंद्र म्हणतो की आता असं करून चालणार नाही. तिचं माझ्याशी विधिवत लग्न झालंय. ती या घरची सून आहे, त्यामुळे तिला या घरचे सगळे अधिकारही मिळायलाच हवेत. शिल्पा म्हणते की योगेंद्र, तू काय म्हणतोयस? या मुलीसाठी तू माझा शब्द खाली पाडणार आहेस का? योगेंदर म्हणतो, ताई, तुझा शब्द ह्या घरात शेवटचा शब्द असणार आहे. या घरचे सगळे अधिकार तुझ्याकडेच असणार आहेत. पण ही मुलगी आता कायद्याने माझ्याशी तिचं लग्न झालेलं आहे. ती या घरची सून आहे, त्याच्यामुळे ती या घरात राहण्यापासून तिला कोणीही अडवू शकत नाही आहे. मी म्हणत नाही की तू ह्या घरचे सगळे अधिकार तिला दे, पण तिला ह्या घरात राहू दे आणि तिची सून म्हणून ह्या घरामध्ये तिचे जे काही अधिकार आहेत ते तिला मिळू देत. योगेंद्रच्या या बोलण्यामुळे आता शिल्पाला प्रचंड राग येत असतो आणि ती म्हणत असते की म्हणजे ह्या घरात आता माझ्या शब्दाला काडीची सुद्धा किंमत राहणार नाही आहे. आणि असं म्हणत आता शिल्पा रागाने तिथूनच निघून जाते. तर इकडे आता आनंदीला तिच्या रूममध्ये तिथे जे नोकर असतात ते घेऊन जातात. मंडळी, इकडे आता ही शिल्पा प्रचंड तिची चिडचिड होत असते. योगेंदरला माहीत असतं की तिला हा माझा निर्णय आवडलेला नसणार आहे आणि म्हणूनच आता तो तिच्या रूममध्ये येतो आणि आता तो खरं तर इथे शिल्पाची समजूत घालायला आलेला असतो. पण शिल्पा इथे योगेंदरचं ऐकून घ्यायलाच तयार नसते. शिल्पा म्हणते, एवढा कोणता डोंगर तुझ्यावर कोसळला होता की तुला या भिकारड्या मुलीशी लग्न करावं लागलं आणि तेही आंधळ्या? इनामदारांची सून आंधळी? अरे, लोक हसतील आपल्याला. आता इथे योगेंदर म्हणतो की माझा नाईलाज होता. माझा नाईलाजच तसा होता की म्हणून मला हे लग्न करावं लागलं. आता शिल्पा म्हणते की एवढं काय घडलं की तुला हे लग्न करावं लागलं? एवढी कोणती आपत कोसळली होती? योगेंदर म्हणतो की आपत आपल्या धाकट्या भावाने आपल्यावर ही आपत आणली आहे, म्हणून मला त्या मुलीशी लग्न करावं लागलं. आणि आता इथे योगेंदर झालेला सगळा प्रकार हा सांगत असतो. विद्याधर कशा प्रकारे आनंदीशी वागला, त्याने काय काय केलं, त्या मुलीच्या लग्नामध्ये येऊन तिचं नाव खराब केलं, तिचं लग्न मोडलं, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर आता इथे शिल्पा म्हणते, अरे पण एवढं सगळं झाल्यानंतर तुला त्या मुलीशी लग्न करायची काय गरज होती? तिथेच असलेल्या एका कुठल्या तरी मुलाशी लग्न लावून द्यायचं होतं ना. आता इथे योगेंदर म्हणतो की एवढं सगळं झाल्यानंतर त्या मुलीशी लग्न करायला कोणीही तयार नव्हतं. खरं तर विद्याधर आणि त्या मुलीमध्ये असं काही झालेलं नसताना सुद्धा खूप गलिच्छप्रमाणे विद्याधरने तिची तिथे सगळ्यांसमोर बदनामी केली आणि ज्या मुलाशीच लग्न ठरलं होतं त्या मुलाने सरळ सरळ लग्नासाठी नकार दिला. आणि अशा अवस्थेत तिथे लग्नाला कोण तयार होणार होतं? कोणीही लग्नाला तयार होणार नव्हतं. आणि त्या मुलीची ही जी काही बदनामी झाली होती ती आपल्यामुळे झाली होती. तिचा जो संसार मोडला ते आपल्यामुळे मोडला होता. आणि कोण लग्न करणार होतं ह्या अशा मुलीशी? आणि म्हणून माझा नाईलाज होता आणि म्हणून मी तिच्याशी लग्न केलं. योगेंद्र आता बहिणीसमोर हात जोडतो आणि म्हणतो की मी ताई तुझ्यासमोर
विनंती करतो, तिला ह्या घरात राहू दे. सगळ्या समाजासमोर मी तिच्याशी लग्न केलं आहे आणि तिला जर ह्या घरामध्ये स्थान नाही मिळालं तर लोक उद्या आपल्यालाच नावं ठेवतील, निंबाळकरांची बदनामी करतील. आणि आता इथे म्हणूनच त्या मुलीला ह्या घरामध्ये राहू दे. त्या मुलीला असंही दुसरा आसरा नाही आहे आणि ती मुलगी आता तिच्या माहेरीसुद्धा परत जाऊ शकत नाही. मुलगी एकदा माहेरी गेली की तिला किती बोल लागतात हे तुलाही चांगलं माहिती आहे. त्या मुलीला ह्या घरामध्ये राहू दे. एक सून म्हणून तिचे जे काही अधिकार आहेत ते तिला मिळू देत. बाकी या घरचे सगळे अधिकार हे तुझ्याकडेच राहणार आहेत, ते तुझ्याकडून कोणीही घेणार नाही आहे. तर इकडे आनंदीला आता योगेंद्रच्या घरामध्ये आणि त्याच्या आयुष्यामध्ये आणि आता त्याच्या रूममध्ये सुद्धा आता एंट्री मिळालेली आहे. आता योगेंद्र इथे आनंदीला सांगत असतो की ह्या घरावर तुझा पूर्णपणे अधिकार असेल. तू या घरची सून आहेस आणि ज्या सुनेचे जेवढे अधिकार असतात ते सगळे अधिकार तुला मिळतील. पण माझ्या आयुष्यात बायकोचं स्थान तुला कधी मिळणार नाही. माझ्या आयुष्यात बायकोचं स्थान हे एकाच व्यक्तीचं आहे आणि ते तुला माहिती आहे आणि ते कायम राहील. त्याच्यामुळे एक बायको म्हणून तू माझ्याकडून कोणत्याही अपेक्षा ठेवू नकोस आणि एक नवरा म्हणून मी तुझ्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. कदाचित माझा संसार हा सुखाचा चालला असता तर आज कदाचित तुझ्या एवढी तुझ्या वयाची माझ्या आयुष्यात माझी मुलगी असती. आता आनंदीला म्हणतो की तुझा निर्णय आहे, तुला इथे राहायचं आहे की नाही राहायचं हे सर्वस्वी तुझ्यावरती आहे. आता इथे आनंदी म्हणते की मालक साहेब, तुम्ही माझ्याशी लग्न करून माझी जी इज्जत वाचवली आहे तेच माझ्यासाठी खूप आहे. तुमचे हे उपकार मी कधीही फेडू शकणार नाही आहे. आणि आता आनंदीने इथेच राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर इकडे आता जेवणाची वेळ झालेली असते आणि सगळेजणं बाहेर जेवायला आलेले असतात. आता त्यांच्या घरातले जे काही नोकर असतात ते आनंदीला खाली जेवणासाठी घेऊन येतात आणि इकडे डायनिंग टेबलवर सगळेजण जेवायला बसलेले असताना आनंदीलासुद्धा आता तिथे जेवायला बसवलं जातं. आता हे बघून शिल्पाचा खूप संताप झालेला असतो. शिल्पा म्हणते की ही भिकारडी पोरगी इथे ह्या टेबलावर काय करते, हिला आत्ताच्या आता इथून उठायला सांगा. आणि ती म्हणते तुझी हिंमत कशी झाली गं आमच्यासोबत इथे बसून जेवायची, हिची लायकी नाही इथे बसायची आणि इथे बसून जेवणाची, हिला तुम्ही तुमच्या पंक्तीत बसवा, खाली बसून जेवायला बसवा. आता इथे आनंदी उठते आणि ती उठून बाजूला जात असते तेव्हा आता शिल्पाची आई म्हणते अगं शिल्पा, तू हे काय करतेस, निंबाळकरांची सून आहे ती आता. आणि युगेंद्रने काय सांगितलं विसरलीस का, ह्या घरचे सुनेचे अधिकार जेवढे आहेत ते सगळे तिला द्यायला सांगितलेत. त्याला जर कळलं की तिला जेवायला असं खाली बसवलं आहे तर तो ते सहन करणार नाही. आणि आता इथे शिल्पा म्हणते ते मला काय माहीत नाही, ही पोर इथे आपल्यासोबत जेवायला बसणार नाही, तिची तेवढी लायकीसुद्धा नाही आहे की ती आपल्यासोबत इथे जेवायला बसेल. आता इथे आनंदी म्हणते की जाऊ द्या, मी 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 खाली बसते. शिल्पा म्हणते की तू आमच्यावरती उपकार करत नाही आहेस, तुला खालीच बसायचं आहे, तुझी तेवढी लायकीसुद्धा नाही आहे. आता हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याच वेळेला आता इथे युगेंद्र आहे ते खाली येतात. आणि आता युगेंद्र म्हणतात की ताई, हा काय सगळा प्रकार आहे, काय चालू आहे. आता इथे सगळेजण शांत बसतात आणि आता शिल्पा म्हणत असते की ही मुलगी सगळ्यांसमोर इथे टेबलावर जेवायला बसते, हिची लायकी तरी आहे का आपल्यासोबत जेवायला बसायची. युगेंद्र म्हणतो की ती ह्या घरची आता सून आहे आणि त्याच्यामुळे तिचा अधिकार आहे ते बसून जेवण्याचा. आणि ताई, मी तुला आधीच सांगितलं होतं की ह्या घरची सून म्हणून तिचा प्रत्येक गोष्टीवरती अधिकार आहे. सून म्हणून तिचे जे अधिकार आहेत ते तिला मिळणारच आहेत. आता इथे शिल्पा म्हणते की तुला काय झालंय, तुला कळतंय का, एक भिकारडी मुलगी लग्न करून घरी घेऊन आलायस आणि तिला आपल्यासोबत जेवायला बसवतोयस. युगेंद्र आता शिल्पाला म्हणतो की ती कोण आहे, कुठून आली, त्यापेक्षा ती आता ह्या घरची सून आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. या घरच्या सुनेला ही अशी वागणूक मिळते हे जर बाहेर 4 लोकांना कळलं तर निंबाळकरांची काय इज्जत राहील हे सुद्धा लक्षात ठेवा. तर मंडळी, आता युगेंद्रने आनंदीला बायकोचा दर्जा दिला नसला तरी ह्या घरच्या सुनेचे सगळे अधिकार तो तिला मिळवून देत आहे. आणि त्याने आता सगळ्यांना बजावून सांगितलं की आनंदीला या घरामध्ये कोणताही त्रास होता कामा नये, तिला घरातल्या सगळ्या गोष्टींवरचा अधिकार तिला मिळायला हवा. या घरच्या सोनेचे जेवढे अधिकार आहेत तेवढे सगळे मिळायला हवेत. आणि योगेंद्र आता आनंदीच्या प्रत्येक सुखदुःखात प्रत्येक गोष्टीमध्ये तिच्या पाठी उभा राहणार आहे. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला